करणाऱ्या हर्षवर्धन पाटील यांच्यावर कारवाई करा. इनाम. इचलकरंजी शहराची पाकव्याप्त काश्मीरशी तुलना करून बेताल वक्तव्य करणाऱ्या हर्षवर्धन पाटील यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी असे निवेदन इचलकरंजी नागरिक मंचच्या वतीने उपविभागीय पोलीस अधीक्षक कार्यालयात देण्यात आलं. 2 दिवसापूर्वी माजी पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी वाळवा येथे एका कार्यक्रमात बोलताना इचलकरंजी शहराचा पाकव्याप्त काश्मीर असा उल्लेख केला. लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या अनुषंगाने केलेल्या वक्तव्यात त्यांनी विद्यमान खासदार धैर्यशील माने यांनी वादळात दिवा लावला, इचलकरंजी सारख्या पाकव्याप्त काश्मीर सारख्या ठिकाणाहून ते निवडून आले आहेत असे वक्तव्य केले. विद्यमान खासदार व्यासपीठावर उपस्थित असताना त्यांनी याबद्दल कसलीही प्रतिक्रिया दिली नाही, हे शहरवासियांचे दुर्दैव आहे. याबाबत नागरिकात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. इचलकरंजी शहर हे संवेदनशील शहर आहे, याची झळ 2009 सालीच्या दंगलीने शहरवासियांनी भोगली आहे. त्यानंतर पोलीस प्रशासनाच्या सावध भूमिकेने आजपर्यंत शहरात शांतता प्रस्थापित करणे शक्य झाले. येथे 18 पगड जातीचे लोक गुण्या गोविंदाने राहत आहेत. विद्यमान खासदार हे लोकशाही प्रक्रियेतून निवडून आलेले असताना इचलकरंजी शहरास पाकव्याप्त काश्मीरची उपमा देणं हे शहराची शांतता भंग करून दंगलखोरांना प्रोत्साहन देणारे वक्तव्य आहे. तसेच हा इचलकरंजी शहरातील 4 लाख नागरिकांचा अपमान आहे. याचा दूरगामी परिणाम इचलकरंजी शहरावर होऊ शकतो असे निवेदनात म्हटले असून यावेळी इचलकरंजी नागरिक मंचचे राजू कोन्नूर, राम अडकी, महेंद्र जाधव, हरीश देवाडिगा, विद्यासागर चराटे, विशाल चितपुरे, अमित बियानी, उमेश पाटील, राजेश बांगड, उदयसिंह निंबाळकर, अभिजित पटवा उपस्थित होते.